आम्ही आता प्रभूची आराधना केली. जे चांगलं, जे उत्तम प्रभू आम्हाला देत असतो. मला माहिती की आखाड्या परिवारामध्ये जे त्यांचं स्वप्न होतं, कुटुंब पूर्ण व्हावं, कुटुंबामध्ये प्रभूचे आशीर्वाद असावेत, आणि ते दिवस मी प्रार्थनेला येण्यापूर्वी अनेकांचं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं की जेव्हा पहिल्यांदा त्याची माझी भेट झाली. एक निरागस, इनोसंट आणि काहीतरी जीवनामध्ये करावं, प्रभूनं उभं करावं. एक कठीण काळ होता की त्या काळामध्ये डिप्रेशन, निराशा, पुढं काय होईल, कसं जीवन होईल, कुठलंच भविष्य नसणारा व्यक्ती, परंतु देवाच्या हातामध्ये सापडल्यावर देव कशी पुनर्स्थापना करतो त्याचं उदाहरण आज त्याच्या रूपाने आपल्यासमोर आहे. पण आज जेव्हा देवाचं वचन या परिवारासाठी देत असताना त्याला आयुष नावाचं इतकं सुंदर बाळ दिलं, खूप छान. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं की हा जो आशीर्वाद आहे तो देवाशिवाय कोणीच देऊ शकत नाही. हा कुठला डॉक्टरमध्ये ताकद नाही, आपल्याकडे पैसा असला, संपत्ती असली, पण लेकराचा आशीर्वाद आम्हाला मिळू शकत नाही. लेकराचा आशीर्वाद, प्रश्न तो नाही तो मुलगा आहे का मुलगी आहे हा प्रश्न नाही, ती संतती. मी देवाच्या वचनामध्ये वाचत असताना या संततीला जो 5 प्रमुख प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. आयांशला, अनिकेतला, आखाडे परिवाराला दिलेलं आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनात आम्ही त्याला एक नाव दिलं. अनिकेतने त्याच्या पत्नीनं, त्याच्या आजी आजोबानं त्या लेकरासाठी एक नाव दिलं आणि ते म्हटले की आम्हाला पूर्ण बाळ दिलं आणि त्याचं नाव आयांश. परंतु या लेकरा संबंधानं, म्हणजे एक लेकरू जगामध्ये देव पाठवतो, संतती देव जगामध्ये पाठवतो, तर देवानं त्याला विशेष प्रकारच्या एका नावामध्ये नाही अडकून ठेवलं. एक नावामध्ये तो अडकत नाही. जसं मला नाव मनोज आहे, तर मनोज या व्यक्तिमत्वामध्ये देव मला बसत नाही. अनिकेतला नुसतं अनिकेत म्हणून नाही पाठवलं. आणि आता आयांशला जगामध्ये पाठवलं तर त्या चाकोरीमध्ये नाही त्याला पाठवलं. परमेश्वराचा हेतू, परमेश्वराचा उद्देश प्रत्येक लेकराला जगामध्ये पाठवताना ते कुठल्या परिवाराचं लेकरू नसतं, किंवा त्या पती पत्नीचं, किंवा विशिष्ट एका समाजाचं लेकरू नसतं, तर देव त्याच्या संबंधानं काय बोलवते ते पण समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मला कोणतं वचन वाचावं जेव्हा निरंजन घोडकेंनी प्रार्थना केली तर ते कन्फर्म झालं की याच वचनामधनं देवानं त्यांच्याशी बोललं. 127 स्तोत्र आणि त्याची 1 पासून काही वचन आपण वाचणार आहोत, जी 5 प्रमुख प्रकारची नावं परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेली. वाचूया 127 स्तोत्र 1 पासून काही वचन. पहिली गोष्ट, परमेश्वर घर बांधत नाही. देवानं लेकराला घर बनवलं. परमेश्वराला घर बनवलं. आता त्या दोघांचं लग्न झालं, श्वास नगर आणि त्यांचंही लग्न झालं. परंतु लग्न झालं म्हणजे घर झालं का? नाही. घर कशात? ज्या दिवशी संतती घरामध्ये येते त्याच त्याला घर प्राप्त होतं, त्याला घर म्हटलं. परिवारामध्ये लेकराची उपस्थिती किंवा जो आनंद आहे लेकराच्या द्वारे, म्हणून तर आम्ही पाहतो की शरण या ठिकाणची थोर स्त्री, या थोर स्त्रीला ज्यावेळेस आलिशा त्या घरामध्ये गेला, त्या तिच्या घरामध्ये आलिशा राहत होता, तिचा पती राहत होता, पैसे भरपूर होते. आलिशाला पाहिल्यावर तिने घराच्या धाब्यावरती खोली बांधली. म्हणजे सगळ्या गोष्टींनी संपन्न होती ती, काही कमी नव्हतं तिच्याकडे. परंतु
जेव्हा अलिशा तिला विचारतो की बाई, तुझ्या घरातलं कमी पद तुझ्या पतीला राजाच्या दरबारामध्ये नोकरी लावू का? ती म्हणते तसं करू नका, माझं घर नांद करा. म्हणजे मुख्य गोष्ट काय होती? पैसा, अडका, संपत्ती, इवन देवाचा दास तिच्या घरामध्ये होता. समजा विचार, एवढा मोठा चमत्कार करणारा व्यक्ती अलिशा, हा अलिशा तिच्या घरात राहतो म्हणलं, तिच्या घराला किती मोठं घरपण प्राप्त झालं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, घराला घरपण सेवकानं प्राप्त होत नसतं, घराला घरपण लेकरानं प्राप्त होत असतं. म्हणून शास्त्र सांगतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याची श्रद्धे असते. आम्ही घर बांधतो, पण देव घर बांधतो ते वेगळं. आम्ही घर बांधतो कशाला? आता आणि त्याच्या वडिलांनी आई म्हणजे सुहासनं अनेक संबंधाला घर बांधण्याची कल्पना केली असते. म्हणजे की याला घर बांधून द्यायचं, याचं घर लग्ना संबंधाने म्हणतात की नाही याचं घर करून देऊ, लग्न नाही म्हणत, घर करून देऊ याचं. मग बायको आली म्हणजे घर झालं का तयार? नाही, बायको आल्यावर नाही घर तयार, तरी कमी पण आहे ना. म्हणजे त्यांनी घर बांधण्यासाठी पत्नी दिली आणि देवानं घर बांधण्यासाठी लेकरू दिलं. देव कसं घर बांधतो? तुम्ही घर बांधताना पत्नी दिली, पण देवानं घर बांधताना त्याला माहितीये घर पूर्ण होण्यासाठी लेकराचीच गरज आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद कोणता जगामध्ये माहिती का? लेकरं असणं हा सगळ्यात मोठा आनंद आहे. संतती परमेश्वरानं दिलेलं धन, कोणचं फळ त्याची देणगी. परंतु सुरुवात करताना तो म्हणतो पहिल्यांदा लेकरू तुमचं घर आहे, आयांश घर आहे. आता खरं घरपण प्राप्त झालं कुणाला? अनिकेतला, आखाडे परिवाराला आता खरं घरपण प्राप्त झालं. मग हे बांधलं कोणी? सुरुवातीला सांगितलं बांधलं परमेश्वराला. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ती ताकद नाही घर बांधण्याची, लेकराला घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये माझ्यामध्ये नाही. हे घर परमेश्वराला. आणि तिथं असं म्हटलं, जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे आम्ही श्रम करतो, धावपळ करतो. आम्हाला असं वाटतं की आमचं घर पूर्ण व्हायला पाहिजे. मग आम्ही म्हणतो बरेच लोक. आता अब्रामाच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथं कळलं, त्यांनी इतकी धावपळ केली, सोनं नाणं उंट गाढवं सगळी समृद्धी मिळवली, पण त्याच्याकडे घर नव्हतंच ना. पण जेव्हा वयस्कर झाला त्याच देवाला म्हणतो ही सगळी संपत्ती माझ्या चाकराच्या स्वाधीन करावी लागणार आहे. त्याच्या समोर त्याच्या डोळ्यासमोर एक निराशा आली. त्यास परमेश्वर त्याला काय म्हणतो? काळजी करू नकोस, मी सारेच्या पोटी तुला मुलगा दिला आहे. म्हणजे त्याचं खरं घर पण प्राप्त झालं. त्याची धावपळ होती पैसा संपत्ती मिळवण्याची, पण देवाची धावपळ काय होती की त्याला घरपण द्यावं. मी म्हणतो अनिकेतला चांगली पत्नी मिळाली की नाही? चांगली पत्नी, त्याला छान पत्नी मिळाली, तरी त्याचं स्वप्न होतं पूर्ण झालं की नाही? देवानं ते पण त्याला त्याचं स्वप्न पूर्ण केलं, पत्नी मिळाली. त्या दिवशीचा आनंद आणि आजचा आनंद याच्यामध्ये फरक आहे. लग्न झाल्यावर पण एक आनंद असतो, तो प्लेच असतो. पण सगळ्यात जास्त जर कधी खुलला असेल ती बातमी त्याच्या कानावर गेली असेल आणि की तू पप्पा झाला, सगळ्यात जास्त आनंद. की अब्राम सुद्धा त्याची बायको त्याला सांगत नसेल आज आपलं सोनं एवढं वाढलं, आज आपले उंट एवढे वाढले, सगळं वाढलेलं बघत होता. पण प्रभूनं त्याच्याकडे बघितलं. देव पण फार हुशार आहे, त्याला जगातल्या लोकांना शिकवायचं असतं खरं घर पण कशात प्राप्त होतं. म्हणून अब्रामाला 80 वर्षापर्यंत देव काय बोलला नाही. त्याला म्हटलं तुला कसं काय पाहिजे ते सगळं देतो. पण जेव्हा अब्राम तोंडाने बोलला म्हातारा झालो, माझ्याकडे संतती नाही, त्याच देव हसून त्याला बोलला अरे मी तुझ्या घराला घरपण देणार आहे आणि त्याला इसहाक दिला. म्हणून लक्षात ठेवा, आयांश हे जरी त्याचं नाव असलं तरी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ते घर आहे. आयांश घर आहे, संतती म्हणजे घर आहे. आणि हे घर कोणी बांधलं? अनिकेतने घर बांधण्यासाठी पत्नी पसंत केली, हे त्याने बांधलेलं घर आहे. पण अनिकेतचं घर पूर्ण करण्यासाठी देवाला दिलेला आशीर्वाद कोणता असेल? आयांश. त्या देवानं त्याचं खरं घर बांधलं. म्हणजे संततीला पहिला नाव जर देवानं कोणतं दिलं असेल तर घर. तर बघा तुम्ही आता अनिकेत पुण्याला राहतो, त्याच्या आई वडिलांना विचार
सगळे त्यांच्या घरामध्ये. तो नसल्यावर त्यांना असं वाटतं घरच नाही. त्यांना नाही वाटत ते घर. घर म्हणजे काय, घरामध्ये असणारं बेड फर्निचर त्याला नाही घर. घरामध्ये असणारं लेकरू, तो मुलगा जो आहे ना, ती मुलगी आहे, तिला पाहिल्यावर तुम्ही त्या घरामध्ये आपला आराम, आपला विसावा, आपला आनंद शोधता. म्हणजे परमेश्वरानं दिलेला घरातला सगळ्यात मोठा आनंद खरं घर पण कशामध्ये, तर संततीच्या द्वारे दिलेला आनंद हे घर. धन्य ते लोक, धन्य ते लोक की ज्यांच्याकडे आशीर्वाद. आणि म्हणतो अनिकेतच्या जीवनामध्ये देवानं आज सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता दिला, तर त्याला दिलेलं सुंदर बाळ. पैशापेक्षा, नोकरीपेक्षा सुद्धा मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही डॉक्टरकडे जा, त्याला सांगा, माझ्याकडे पुष्कळ लोक येतात, रडतात. मी आता परवा पण मीटिंगला गेल्यावरती एक जोडपं माझ्याकडे आलं आणि त्यांना मी पाहिलं. आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही नेहमी तुमचे संदेश ऐकतो. वयस्कर पती पत्नी होते. ते म्हणते की आतापर्यंत 2 लेकरं प्रभूनं दिली, पण ती पोटातच गेली. आता आम्ही एवढं ऐकलं तर अजूनही आम्हाला आशा आहे एखादं लेकरू व्हावं. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नसतं ना, तेव्हा देवानं दिलेलं किती भारी ते कळतो. आणि की तुला देवानं जे दिलं ना, ते कुणाकडं नाही, पण प्रभूनं तुला दिलेलं आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. हे तुझं घर. बरं, नुसतं तुझं घर नाही, हे देवानं दिलेलं घर आहे. आता देव परमेश्वर जर घर तर बांधणाऱ्याचे. आता पहिली गोष्ट, देवानं संततीला काय म्हटलं, घर. मग घराची राखण करायची, तशी बाळाची राखण करावी लागणार आहे. घरामध्ये काय कमी आहे, घरामध्ये नेमकं काय कमी आहे तुम्हाला तुमच्या घराची. आम्हाला माहिती की पती पत्नीमध्ये जर त्यांच्या घरामधलं त्यांचं लक्ष, त्यांचं फर्निचर कमी आहे, ते म्हणतात घरामध्ये चांगल्या वस्तू कमी आहेत. परंतु तसंच हे घर, देवानं दिलेलं बाळ हे त्याचं घर आहे. या घरामध्ये काय कमी आहे, या बाळामध्ये काय कमी आहे, कोणती कमी. आणि आम्हाला पाहायला मिळतं की बरेच लोक हे कमी पण शोधत नाही. अनिकेतची आणि माझी ओळख होण्याचं कारणच काय, एक कमी पण त्याच्या जीवनामध्ये होतं आणि त्याचे पालक शोधत होते की हे कमी पण कोण काढेल, हे घर कसं टिकेल. अनिकेत माझ्याशी बोलताना मला तो प्रसंग आठवतो. हे घर तुटणार होतं, पण या घराला प्रभूनं उभं केलं. काय घरामध्ये तुमची लेकरं वाढवताना त्यांच्याकडे एक कमी पण असतं, देवाची संगती. ज्या लेकरांना देवाचं सानिध्य मिळतं, ती लेकरं कधीच पडत नाही. घर पडत नाही, घर पडत नाही. पण शहाण्यानं आपलं घर खडकावरती बांधलं. खडक तर ख्रिस्त आहे. आम्हाला आमच्या लेकरांना ख्रिस्तामध्ये बांधायचंय, पाया मजबूत. आणि तुझे वडील काही वर्षापूर्वी तू जसा बसला तसे ते नटून थटून बसलेले असते. गेले ते दिवस, आणि ते दिवस गेल्यावर आता तू जागेवरती आहे. एक दिवस तुझ्या जागेवरती तुझं पोरग असेल आणि तुला तुझ्या वडिलांसारखं एक नातवाची भूमिका म्हणून, आजोबा म्हणून त्या ठिकाणी तू बसलेला असेल. परंतु या मधल्या कालखंडामध्ये निसटून जाऊ देऊ नको देवाचं सानिध्य. ख्रिस्त निसटून जाऊ देऊ नको. का तर तुझं घर मजबूत करण्यासाठी फक्त तो खडक प्रभू येशू ख्रिस्तच तुझ्या लेकरांना पडू दे, तुझ्या लेकरांना पडू दे. आता तो पडला म्हणजे तू त्याला उचलशील. फार सोपं आहे. तो पडा इथं ते तुझ्या पत्नीने त्याला घेऊन गेलं, तुझं पण आपलं लक्ष तिकडे होतं की त्याला काय होऊ नये, ही तुझी चल. पण तू कुठपर्यंत, जोपर्यंत तुझ्या हातामध्ये तोपर्यंत तू त्याला पडू दे. आणि एकदा वेळ अशी की तुमच्या हातात लेकरं नसतात आणि ते तुमच्या हातात नसल्यावर ते पडतात. पण तुमची लेकरं देवामध्ये असतील तरी कधीच पडतात. वादळ आला, वारा आला, संकट आलं तरी लेकरं पडत नाही. म्हणून आज एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या बाळाला काही नाही मिळालं तरी चालेल, पण देवाचं सानिध्य भरपूर 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 मिळवले. आणि दिवस इतके फास्ट जातात, कितीतरी फास्ट.
तो अनिकेत मला आठवतो की जो आल्यावरती एकदम चुलबुला इकडं तिकडं पळणार आणि काय काम आहे ते दिवस आठवतात. आता पण अनिकेत आता तुम्ही बघितलं तर दिवस इतके फास्ट गेले तर आठवत पण नाही, इतके दिवस पटकन जातात. तर ते वाढणार आहे, पटकन वाढणार आहे. मी आलो तेव्हापासून बरेच लेकरं, कधी कधी मी ते फेसबुकला फोटो बघतो, सगळे वाळके चळके छोटी छोटी पिल्लं, आणि ते आता बघितलं तर सगळे एकदम गबरगड्ड झालेले. किती फास्ट गेले दिवस, किती फास्ट गेले. कोणी निराशेमध्ये गेलं, कोण उभं राहिलं, कोण स्थिर राहिलं. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, घराला घरपण येण्यासाठी प्रभूनं घर बांधत राहावं. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. म्हणजे जास्त आता श्रम करण्यासाठी मला माहिती की लेकरू म्हटल्यानंतर पहिले आईबापाचं डोक्यामध्ये प्लॅन असतं. आणि घेतला पण आता बाळ झाल्यावर माहित नाही पती पत्नी काय चर्चा करतात, परंतु ते म्हणतात की नाही तो मोठा झाल्यावर त्याला एवढे पैसे लागणार आहे, मग आतापासून सेविंग आणि आतापासून तुमची काटकसर, सगळ्या गोष्टीची तुमची काटकसर, एवढे पैसे त्याच्यासाठी कॉलेजला एवढे लागणार आहे, त्याला जर डॉक्टर बनवायचं असेल तर एवढ्या पैशाची तर आतापासून. मग तुम्ही सगळी पळापळ करता, तुम्ही श्रम करता, पण बायबल सांगतं घर बांधतो कोण? मग ती पळापळ करण्याची, आम्ही श्रम करण्याच्या ऐवजी आम्ही प्रार्थना करून देवाला श्रम करायला, आम्ही प्रार्थना करायची. सगळ्यात सोपं आहे, आम्ही प्रार्थना करायचं. काही करू नको, तुझ्या लेकराला नित्य नियमाप्रमाणे चर्चला घेऊन जा, देव त्याला बांधण्याचं काम करेल. म्हणून तर आम्ही पाहतो की मोशेला काही करता येत नाही म्हटल्यावर त्याच्या आईनं पेटारा केला, नदीमध्ये सोडून दिलं. आणि तो पेटारा मोशेला नदीमध्ये त्यानं डुबवलं नाही, हा पेटारा राजवाड्यामध्ये घेऊन गेला. का तर तो पेटारा राजवाड्यामध्ये नेतो. ही संगती, ही फेलोशिप, हे देवाचं सानिध्य, तुमची लेकरं देवाच्या सानिध्यामध्ये असली तर देव त्यांना जिथं त्याने ठरवलं तिथं घेऊन जातो. जिथं त्यानं ठरवलं, आपण नाही ठरवायचं काय, अनिकेतने काहीच ठरवायचं नाही, देवाच्या हाती सोपवायचं. म्हणून म्हणतो अनिकेत जीवनातला एक एक प्रसंग उपभोगत असताना लेकरासाठी देवाजवळ आत्ता गुडघे टेक की प्रभू माझं लेकरू मोठं, तुला त्याचं महत्व, जेव्हा तू मोठा होशील तुझ्या वडिलांना विचार, तू जेव्हा तरुण होता ना, तुझ्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू, हे सगळ्या गोष्टी तुला विचारल्या ना, मग तुला कळेल बाप होणं कसं असतं आणि बापाला लेकराची काय तळमळ असते, बाप लेकराचं भविष्य कसं घडवतो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही आमच्या लेकरांचे भविष्य घडवू शकत नाही, पण जो घर बांधतो तो आमच्या लेकरांना योग्य पद्धतीने घडवतो. आता ते आनंदी आहेत, टेन्शन फ्री आहेत, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा तणाव नाही, त्यांच्याकडे आनंद आहे. आल्यापासून त्यांनी सगळं पाहतायत, धन्य धन्य झाले. पण हे दिलं कोणी? देणारा देव आमचा आहे स्वर्गामध्ये. आणि म्हणून त्यानं पहिले दर म्हटलं, मला नाही वाटत सगळ्या गोष्टी होतील, परंतु अजून एक गोष्ट आपण पाहूया. हा, घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. पहिली गोष्ट घर, दुसरी गोष्ट परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्यांचे जागा. बघा आता पहिल्यांदा म्हटलं घर, आता काय म्हणतो लेकरांना? नगर. आम्ही तर त्याला त्यांनी नाव दिलं, अजूनही माझ्या तोंडात बसत आयरिश, त्याला त्यांनी आयरिश नाव, संस्कृत शब्द नाही, हा संस्कृत शब्द आहे रेस ऑफ गॉड, म्हणजे प्रकाशाचं किरण, देवाचं निवडलेलं पात्र. अशा पद्धतीचं नाव त्याला तुम्ही देऊ. पण देवानं त्याला त्या नावात नाही बसवलं. आता देव काय म्हणतो? पहिले तो घर होता, आता काय म्हणतो तो? नगर. आता नगराचं, घराचं वैशिष्ट्य काय? नगर काय असतं ते नगरसेवकाला कळतं, नगरसेवकाशिवाय कोणाला कळत नाही. का? त्या नगराचं महत्व होतं. म्हणून नगर या लेकराला आखाडे परिवाराला त्याने दिलं, तर तो म्हणतो तुमचं लेकरू, तुमचं बाळ. पण सुरुवातीलाच मी सांगितलं हे काय आखाडे परिवार नाही, हे नगर आहे. हो, म्हणजे नगराचा आशीर्वाद या शहरासाठी देवानं दिलेला. जसं सोलापूर शहर, नगर म्हणजे शहर, तुमचं बाळ हे तुमचं नाही, शहराचा आशीर्वाद आहे. आम्हाला माहित पण नाही की आमची लेकरं नेमकी काय, आमच्या शहराच्या आशीर्वादाची कारण. मला माहिती की मी जन्माला आल्यावर माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती, तेव्हा मी जसं जसं मोठं व्हायला लागलो तशी माझी कल्पना काय,
मी एका कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती केबिन मध्ये बसावं आणि मग बेल मारल्यावरती शिपायाने पळत यावं, माझ्या टेबलवरती कॉफी असावी, मला जाण्या येण्यासाठी गाडी असावी, म्हणजे मी एका ऑफिस पुरता मर्यादित होतो. देवाची योजना काय होती? मी नगर बनावं, मी शहर बनावं. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या लेकराला एखाद्या शहराचा आशीर्वाद बनण्यासाठी, शहराचा आशीर्वाद, आमची लेकरं शहराच्या आशीर्वादाची कारण बनली पाहिजे. म्हणून देव त्याला नगर बनत आहे आणि नगर रक्षण करणं. आता या नगराचं रक्षण तुमच्या लक्षात येतं का? एखादं नगर आहे तर त्या नगराचं रक्षण करण्याची जबाबदारी असते. जसं आमचं कलेक्टर साहेब आहे, या सोलापूर जिल्ह्यासाठी कलेक्टर आहे. ते कलेक्टर अख्ख्या शहराचं सगळी त्यांची देखरेख करतात. कुठं शांती, कुठं वादविवाद, कुठं भांडण आहे, आणि ते काय करतात, तिथं पोलीस फोर्स तिथं जा, ते बघा तिथं काय चाललेलं आहे. आता एवढं कलेक्टर करून सुद्धा चोऱ्या होतात, मारामाऱ्या होतात, मग एवढं धावपळ करून फायदा काय? पण मी म्हणतो, तो परमेश्वरानं जर नगराचं रक्षण केलं म्हणजे काय? आता हा आयाची जो आहे तो परमेश्वराचं नगर आहे आणि आम्हाला प्रश्न पडतो, याच्यावरती हल्ले होणार आहे, याच्यामध्ये काहीतरी चोरलं जाणार आहे, याच्यामध्ये अशांती येणार आहे, याच्यामध्ये गोंधळ होणार आहे. मग आमची धावपळ त्यांनी अशांत होऊ नये, आमची धावपळ त्याचं काय चोरीला जाऊ नये, आमची धावपळ काय त्यानं नीट राहावं. तुम्ही धावपळ करू नका, देवाच्या हाती सोपवा, देव त्याचं रक्षण करेल आणि नगराचे आशीर्वाद त्याच्यासाठी. किती सुंदर आहे. लेकरं म्हणजे नेमकं काय? आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये आम्ही कशात समाधान मानतो माहिती का? आमच्याकडे दोनच गोष्टी आहेत, मुलगी झाली की जिलेबी आणि मुलगा झाला की पेढा. देव म्हणतो जिलेबी नाही, पेढा नाही, ते नगर आहे. तुम्ही नगराचा विचार करता, अरे तुम्ही पेढ्याचा विचार करता, जिलेबीचा विचार करता. एक जिलेबी तुम्हाला दिली नाही, नगर तुम्हाला दिलं. एक आणि पेढा तुम्हाला दिला नाही, नगर तुमच्या हातामध्ये दिलं. नगराचे आशीर्वाद आहे आणि या नगरासाठी धावपळ करत बसू नका, नाही का? मुलगा झाले आमची धावपळ काय? पेढे वाटा, पेढे वाटा, पेढे वाटा, पेढे वाटून काय नगर राखलं जाणार नाही. मुली जिलबी वाटा, जिलबी वाटा, जिलबी वाटून काय नगर राखलं जाणार नाही का? तुमचा पेढा, तुमची जिलबी देवाच्या हातात दिली तर लक्षात ठेवा, अख्खं नगर शांत राहणार. नगराचे आशीर्वाद. म्हणून कधी कधी लोकांना असं वाटतं की आमची लेकर आमच्यासाठी फार मोठा प्रॉब्लेम. तुम्ही लेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं म्हणून तो प्रॉब्लेम आहे. नगर म्हणून पाहिलं तर नगरातले आशीर्वाद तुम्हाला दिसणार आहे. माझा मुलगा, माझी मुलगी देवानं दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून दुसरी गोष्ट त्याला त्याने नगर म्हणलेली, या लेकराला नगर म्हणलेली. बसा पुढं. हा, नगर रक्षण. पहारेकऱ्याचे जागरण. कोण पहारेकरी? आणि त्याची बायको पहारेकरी. आता नाही पहारे करणार, आता सध्या एकच वाट बघणार, ती कधी झोपते, तो कधी झोपतो आणि आम्ही कधी झोपतो. पण एक दिवस असा आहे की तुम्हाला झोपच लागणार नाही का? तो मुलगा मोठा झाला, तो घरी कधी येतो, मग आम्ही झोपतो. तुम्हाला जागरण करावं लागणार. तुमचं जागरण कशासाठी? त्याचं रक्षण करण्यासाठी. बाहेर गेला, बाहेरून येताना कोणकोणत्या गोष्टी त्याच्याकडे असतील, काय घेऊन येणार आहे बाहेरून? जगामध्ये जाणार आहेत लेकरं. जगामध्ये गेल्यावर त्यांच्यामध्ये जग येता कामा नये. जग जर त्यांच्यामध्ये आलं तर आमची लेकरं उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. मग आता प्रयत्न काय केला पाहिजे? आता तुमची जागरण कोणती असली पाहिजे? बायबल सांगतं तुम्ही रक्षण करता, पहारेकऱ्याचे जागणं व्यर्थ आहे. पहारेकर म्हणून तुम्ही जाऊ नका. आणि तुमचा पहारा उपयोगाचा नसतो. तुमच्या पहाऱ्यामध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टी सापडत नाही. देव पहारा करतो, बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये तो ती असणारी चुकीची गोष्ट काढतो आणि पुन्हा त्यांना स्थिर करतो. ही सगळ्यात उत्तम गोष्ट. आम्ही जागरण करावं, पण कशासाठी जागरण करावं माहिती का? माझ्या मुलाला देवाचं सानिध्य मिळावं याच्यासाठी जागरण करा. देवाचं सानिध्य, देवाची समक्षता, प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत तुमचं लेकरू, तुमचं नगर सुरक्षित राहत नाही. म्हणून जागरण त्याच्यासाठी नको आहे. काहीतरी मिळावं, काहीतरी स्वप्न पूर्ण व्हावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मोशेच्या आई वडिलांनी गुलामाच्या घरामध्ये जन्माला आलं लेकरू गुलाम म्हणूनच पुढे जाणार या उद्देशानं त्याला नदीमध्ये टाकून दिलं. हे गुलाम आहे.
गुलामाच्या घरी त्याचा जन्म आहे. परंतु जेव्हा त्याने विचार केला माझ्या घरात राहिला, जागरण केलं तर हा गुलाम होणार. आता देवाच्या हाती सोपवतो, आम्ही निर्धास्त झोपतो. देवानं गुलामाला राजा बनवलं. गुलामाला राजा बनवला. काय देव आहे. म्हणून जागरण त्याच्यासाठी नाही करायचं की त्याचं भविष्य कसं होईल. जागरण यासाठी करायचं की माझ्या देवाने त्याचं राखण करावं. मी नाही राखण करणार, देवानं त्याचं राखण करावं. परमेश्वराने त्याला कृपा पुरवावी म्हणून त्याला नगर म्हटलंय. तिसरी गोष्ट वाचेल. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता. कष्टाचे अन्न खाता पण ते व्यर्थ आहे. पण ते व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देत. लागेल ते झोपेतही देत. पहा संततीही परमेश्वराने दिलेले धन आहे. बघा आता पहिल्यांदा देव काय म्हटला. आता काय म्हटला. नगर. आता काय म्हणतो. आम्ही म्हटलं आयांश आहे, पण तो काय म्हटला घर आहे. तो काय म्हटला नगर आहे. आता तो काय म्हणतो. तुम्ही बँकेतले पैसे बघता म्हणजे याचा अर्थ खंडीच्या पेटीतली परमेश्वराने दिलेलं धन. धन म्हणजे जी मौल्यवान गोष्ट, महत्वाची गोष्ट ज्याच्यानं तुमची समृद्धी दिसते. लक्षात ठेवा समृद्धी कशामध्ये, भरभराट कशामध्ये, ज्याच्यानं तुम्ही श्रीमंती, खरी श्रीमंती तुमची काय. अनिकेतची खरी श्रीमंती काय. अनिकेतची खरी श्रीमंती देवानं दिलेलं लेकरू आयांशी त्याची श्रीमंती. आज तो खऱ्या रीतीने श्रीमंत झाला. एक वर्ष आता त्याच्याकडे तुम्ही बघाल तर तो समृद्ध झाला, श्रीमंत. आणि कोणी श्रीमंत केलं पुन्हा तिकडेच. कोण. परमेश्वर घर बांधत नाही तर. आता बघ पैशाची श्रीमंती चोर चोरून देतात. बँकेत पैसा गुंतवला, बँक बर्बाद झाली तरी पैसा काय. पण लेकराला धन म्हटलं. आता कोणतं लेकरू धनाच्या रूपाने आमच्याकडे असणार. मग तसं म्हटलं तर रस्त्यावरती तुम्ही गेला तर तिथं भिकाऱ्यांकडे खंडीचे पेंडी लेकर असतात. मग ते कुठं श्रीमंत. त्यांच्याकडे पण धन आहे. शास्त्रामध्ये फार सुंदर लिहिलं माहिती. पृथ्वीवर तुमचं धन साठवू नका. कुठं धन साठवा. स्वर्गावर. म्हणजे जगातल्या लोकांकडचं जे धन आहे ते पृथ्वीवरचं धन आहे. पण आमची लेकरं देवाच्या सानिध्यामध्ये म्हणून आमचं स्वर्गीय धन आहे. आपलं काय ना आयांश देवाच्या सानिध्यात राहिला तर तो धन बनणार. आणि लक्षात ठेवा धन वाढणार असतं. देवाचं धन वाढणारं धन आहे. म्हणून तर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण पाहतो नाही का. तो एकाला 1000 रुपये दिले, एकाला 2000 दिले, एकाला 5000 दिले. 1000 रुपये ज्याच्याकडे होते त्याने पुरून ठेवले आणि ज्याच्याकडे 2 होते त्यांनी 4000 केले. ज्याच्याकडे 5 होते त्याने म्हणजे तिथं तो म्हटला 1000 रुपये ज्यांनी पुरून ठेवले तो म्हटला याला उचला आणि आम्हाला कोठ्यामध्ये टाकू दे. का तर ते धन वाढलं नाही. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि तिथला देवानं धन दिलं, आयुष्कालाचं धन दिलं. वाढलं पाहिजे. ते कसं वाढणार आहे आणि वाढवणार कोण आहे. पुरून ठेवल्याला वाढणार नाही. लेकरू घरामध्ये अडकून ठेवलं तर ते वाढणार नाही देवामध्ये. जर लेकरू देवाच्या सानिध्यामध्ये राहिलं तर ते वाढणार आहे. देवाच्या सानिध्यात वाढली पाहिजे. देवाच्या आता नाही बसणार तो. सुरुवातीला त्याला चर्च लेकरांचं कसं बसतं आणि सैतान फार धोंडे का. तो काय करतो माहिती का. जसं आम्ही पाहतो की त्या दाविदाला विचारलं कराचा कोष आणण्याच्या वेळेस तर कराचा कोष कसं काय आणायचा आपण. त्यातली बलिष्ठांनी आपल्याकडनं कराचा कोष नेताना त्यांनी काय केलं तर व्यालेली गाय त्याच्यासमोर वासरू धरलं आणि कराचा कोष बैलगाडीमध्ये ठेवला आणि वासराला ओढलं. गाय त्याच्या मागे जातो की कराचा कोष त्याच्या मागे जातो. सैतानाला फार माहिती सगळं कसं करायचं. जर लेकरं ओढली की आई बाप आपोआप माघारी जातात. सैतानाला माहिती जर लेकरं देवाच्या सानिध्यात बसू नये म्हणून तो सुरुवातीला काय करतो की त्या लेकराला चुळबुळ 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 करायला लागतो. तुम्ही चुळबुळ करत त्याला एकदा सवय लागली देवाच्या सानिध्यात बसण्याची तुमचं लेकरू ओढत ओढत तुम्हाला देवाच्या मंदिराला घेऊन येईल. तिथं ते वाढतं. आपोआप त्याला बोलता आलं नाही तरी तो सांगतो डोळे बंद करा. कुठं कळालं त्याला. आणि तुम्हाला माहिती का असं लिहिले शास्त्रामध्ये
बालके आणि तानुले यांच्या मुखात मी माझी स्तुती करून घेईन. देवाला तर ते पाहिजे, देवाला तर लेकर पाहिजे. एवढी गर्दी होती त्या ठिकाणामध्ये, येशूचे शिष्य पण होते आणि बाकीचे लोक पण त्याच्या जवळ येण्याची धडपड करत होते. पण असं लिहिलं तिथं, लहान लेकरं येशूच्या जवळ येत असताना शिष्याने त्याला दटवलं आणि येशू काय म्हटला, बालकास. येशूला तर बालक पाहिजे, त्याला तर लहान लेकर पाहिजे. ते धन आहे. धनाला सगळ्यात सुरक्षित तिजोरी कोणती असेल तर देवाचं सानिध्य. धन आली की चोरी आलीच. आणि मला माहिती तुम्ही आता सगळ्यांच्या अंगावर दागिने बघितले, सगळ्यांच्या अंगावरती आहेत. घरी गेल्यावर देतात टाकून तिथं कुठंतरी उमऱ्यातच टाकून देतात. अहो एवढे हुशार आहेत, एवढे हुशार आहेत, त्या चोराला सुद्धा संशोधन करावं लागेल यांचे दागिने गेले कुठे. का तर तुम्ही म्हणता नाही, त्याच्या लक्षात नाही आलं पाहिजे कुठे आहे. बरोबर ते तांदळाच्या, आता चोर हुशार झाला, त्याला गव्हाच्या डबे, तांदळाच्या पिठाचे डबे पण शोधायला लागले. तुम्हाला तुमची जागा बदलावी लागणार, का तर तुम्हाला तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. आणि शास्त्र सांगतं हा चोर चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी येणार. जर लेकरं झाले तर घात होणारच आहे, चोरी होणारच आहे. मजबूत तिजोरी पाहिजे ना. आणि तिजोरीचं वैशिष्ट्य अशी तिजोरी तुमच्याकडे पाहिजे जी चोराला उचलता येत नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, सैतानाने एवढी झुंज वधस्तंभावर केली पण तो येशूला उचलू शकला नाही. म्हणजे सगळ्यात सुरक्षित तिजोरी कोणते तर येशूच आमची तिजोरी आहे. येशूच, दुसरी तिजोरीच नाही. त्या तिजोरीमध्ये आयुष्याला ठेवलं, मग अनिकेतला कधीच काळजी नाही. मी तर म्हणतो माझी अशा आज प्रार्थना असेल, आज अनिकेतच्या आयांच्या वाढदिवसाची प्रार्थना केली, पण मला त्याही प्रार्थनेला यावं, आयांच्या मुलाची प्रार्थना, त्याच्या वाढदिवसाच्या प्रार्थनेला एवढं देवाच्या हातामध्ये त्याने सुरक्षित असलेलं भाव असं म्हणतात, देवाच्या हातामध्ये सुरक्षित. म्हणून त्याला म्हटलं धन. त्यानंतर संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. आता काय म्हणतो तो? फळ. फळ पहिले काय म्हटलं, मग काय म्हटला, नंतर आता काय म्हणतो. आम्ही नेहमी म्हणतो ना, काय आमच्या कामाचं फळ मिळालं. देवानं फळ दिलं. त्याच्या आजी आजोबांना प्रश्न पडला असेल, काय प्रभूने आम्हाला दिलं एवढ्या वर्षाचं फळ, धार्मिकतेचं फळ काय, एवढं आम्ही प्रार्थनेचं जीवन जगलो, एवढं आम्ही प्रभूमध्ये चाललो. देव म्हणतो तुम्ही बाहेरच्या लोकांकडे बघा, त्यांच्याकडे फळ नाही, देवानं तुम्हाला फळ दिलं. तुमच्या नीतिमत्वाचं, तुमच्या धार्मिकतेचं, प्रार्थनामय जीवनाचं जे उत्तम फळ काय असेल तर संतती, हे फळ. म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेत त्याला प्रवेश केला क्रुसावर जाण्याच्या अगोदर, आणि तिथं असं दिलं, तो झाडाकडे गेला आणि त्याला फळाची अपेक्षा केली, त्याला फळ मिळालं नाही. फळ नाही मिळालं. त्या झाडाला त्यांनी शाप दिला, का तर फळ नाही. परिवार म्हणून तुमच्याकडे प्रभू पाहताना तिथं असं म्हटलं की एचकेच्या ग्रंथामध्ये म्हटलं की मानवपुत्रा हजारा आतमध्ये खोल जा. आणि तो गेला, तो पाणी घोट्यापर्यंत, मग गुडघ्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग मानेपर्यंत. आणि मग मी त्याच्यात पळायला लागलो, पोहायला लागलो, तर मला त्या नदीच्या तीरावरती 12 महिने फळ देणारं झाड सापडलं. मुळामध्ये फळ का मिळतं माहिती का? आम्ही पवित्र आत्म्याच्या नदीच्या तीरावरती आहोत, ख्रिस्ताला मिळवलेलो आहोत, म्हणून फळ. म्हणजे फळ सुद्धा तुम्हाला तुमच्यावर नाही प्रोडक्ट करताय, त्या फळासाठी तुम्हाला देवाला बिलकुल राहावं लागतं, नदीच्या तीरावरती राहावं लागतं, देवाच्या सानिध्यामध्ये राहावं लागतं. म्हणून म्हटलं फळ प्रत्येक परिवारासाठी, जर तो परिवार परिपूर्ण व्हावा किंवा ते कुटुंब आनंदमयी व्हावं तर शास्त्र सांगतं त्याला फळाची गरज आहे. म्हणून संतती परमेश्वराने दिलेलं फळ. मी आज माझ्या स्वतःकडे बघताना मी काय म्हणतो, मी मनोज नाही म्हणत, मी म्हणतो फळ आहे, तेलोरीला दिलेलं फळ आहे. आणि त्याच्या आयशकडे बघताना आज आयश म्हणून मी बघत नाही, मी म्हणतो देवानं दिलेलं ते फळ आहे. आणि देवानं दिलेलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हटलंय सैतानानं दिलेलं फळ एडेन बागेतनं त्याला बाहेर काढलं. ऐका फळाचं वैशिष्ट्य. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, जो विजय मिळवतो मी त्याला जीवनाच्या झाडाचं फळ देईन. देवाचं फळ जे आहे ना, हे जीवनरूपी फळ आहे. आयांश हे साधं सुद्धा फळ नाही, हे जीवनरूपी फळ आहे. आणि म्हणून तिथं असं म्हटलं
एक शेवटची आता गोष्ट वाचूया. फळ म्हटलं त्याने, 5वी गोष्ट वाचू. हा, पुढचे फळ त्याची देणगी आहे. देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. आता काय म्हणतो? बाण. पहिले काय म्हटलं? मग काय म्हटला? मग काय म्हटला? धन. मग फळ. आणि आता काय म्हणतो? आम्ही तर म्हटलं आयांश आहे. देव म्हणतो आयांश नाही, तो बाण आहे. म्हणजे नेमकं बाणाचं करणार काय तू? आता बाण घेऊन लोक बाण मारण्याची पण पद्धत आहे नाही का? आम्ही पण बाजारामध्ये गेल्यावरती तिथं गड्ड्याची यात्रा असते आणि मग तिथं बक्षिसं ठेवलेली असते. कधी बाण चालवलाच नाही आणि किती मारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती जातच नाही, फुगा फुटतच नाही का? हे पण माग आहे का? तर आम्ही वीर नाहीये. खरा वीर जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या हातामध्ये जर आयांश नावाचं बाण जाईल ना, योग्य ठिकाणी देव त्याला पाठवेल. बाण आहे तो, वेध घेणार आहे, शत्रूला उद्ध्वस्त करणार आहे. जर बाण वीर प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या हातामध्ये असेल, असं लिहिलं तुझे तरुणपणाचे पुत्र आणि अशांचा काय म्हटलं? ज्या पुरुषांचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य. वेशींवर शत्रूशी बोलाचाली होत असतात. कोण फजित होणार नाही? ज्याचा भाता वीराच्या हातामध्ये. म्हणजे आता नुसतं मी आया संबंधानं बोलत नाही. ज्या पुरुषाचा भाता असं म्हटलंय, जी बाण आणि अशा भात्यानं भरलेली आहे. ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलाय. अशी कोणती बाण आहे? आयश, अनिकेत, त्याच्या वडिलांच सुहास, इथं पण आखाडी, सगळे आखाडी कंपनी. हे सगळे बाण वीराच्या भात्यामध्ये असले तर शास्त्र सांगतं आखाडे परिवाराला कुठं झुकण्याची वेळ येणार नाही का? कारण अख्खा परिवार त्या भात्यामध्ये बसलाय. हो, अख्खा परिवार. बघा देव एक कुटुंब कसा फिरवत असतो आम्हाला. आम्ही फक्त म्हणतो आयांश आयांश आयांश, पण अशा परिस्थितीमध्ये देव अख्ख्या आखाडे परिवाराला म्हणतो सगळेजण भात्यामध्ये या, सगळेजण भात्यामध्ये या. कशासाठी? तुम्ही जर भात्यामध्ये आला तर शत्रूशी बोलाचाली होताना तुम्ही फजितच होणार, कधीच फजित होणार नाही. अख्खा परिवार. नुसता अनिकेत नाही प्रभूमध्ये, नुसता आयुष नाही प्रभूमध्ये. अनिकेतचे वडील, त्याची बहीण, त्याचे आज सगळे नातेवाईक, जेवढे आखाडे ते कुणी विचारलं कुठे आहे? सगळे चर्च कुठे आहे? देवाच्या सगळे कुठे आहे? प्रभूच्या घरामध्ये. ज्याला त्याला विचारलं, अहो प्रभूच्या, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये घ्या. म्हणून तर आम्ही सक्सेसफुल आहे ना, आम्ही हारतच नाही. का हारत नाही? आमच्याकडेच बघा तो बांजोरा पडला. अजून एक नाव काढलं पाहिजे त्याला, नाही का? काय सांगतो शास्त्र? ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, माझ्या प्रभूचा भाता. मला आनंद वाटतो हे सगळे बाण आज एका भात्यामध्ये आहे आणि म्हणून शत्रूशी बोलाचाली होत असताना आम्ही फजित होणार नाही. आपण प्रार्थना करू. त्याला एक कापावच लागेल. प्रार्थना करू आपण अगोदर. आपण हे प्रेमळ देवा, मनापासून तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र श्रेष्ठ नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. आयुष्यात वाढदिवसाच्या निमित्तानं आखाडे परिवारासोबत एक चांगली संगती तू आम्हाला दिली. ज्या 5 गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या, माझी प्रार्थना असेल त्यातलं महत्व, त्यातलं मर्म समजून या लेकराला वाढवण्याची कृपा त्याला करू. मी नुसतं आयुष्यासाठी किंवा अनेकेसाठी प्रार्थना करत नाही, तर अख्खं आखाडे घराण्यासाठी प्रार्थना करतो. हे सगळे बाण त्या भात्यामध्ये जाऊन बसू दे. का? शत्रूशी बोलाचाली होत असताना फजित होणार नाही, तर ते विजय होते. तुझी स्तुती करतो आणि घेतला सुंदर अशा प्रकारचं फळ तू दे. परंतु हे तू दिलेलं फळ आहे, त्याला चव राहण्यासाठी आणि बेचव. जर त्याच्यातली चवच निघून गेली तर देवानं दिलेल्या फळाला लोक नाव ठेवतील. आणि म्हणून त्याच्यामध्ये रस, त्याच्यामध्ये चांगूरपण टिकून राहण्यासाठी विशेष त्याची मदत कर. आणि प्रभू मनापासून तुला धन्यवाद देतो, कारण आम्ही कोण आहोत आम्हाला आमचं नेमकं अस्तित्व कळालं.
तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या महानतेबद्दल तुला धन्यवाद. पुन्हा एकदा संपूर्ण आखाडे परिवार, विशेष करून अनिकेत, त्याची पत्नी आणि त्याचं बाळ या ज्ञाना तुझ्या स्वाधीन करतो. आशीर्वादित कर, तुझ्या सानिध्यात त्याला तू वाढव. असे अनेक वाढदिवस देवाच्या सानिध्यामध्ये त्याला मिळवतो. धन्यवाद देत तुझी स्तुती कर. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती म्हणतो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून हयाश बरोबर, संपूर्ण आखाडे परिवाराबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.